सीजेबी खरंच गेम चेंजर ठरू शकतो का? आता सर्वात महत्वाचा प्रश्न, सीजेबी म्हणजे काय? तर सीजेबी म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, जॉब्स आणि प्रोग्रेस. आणि या 3 शब्दांमध्ये आजच्या तरुणांच्या अनेक अपेक्षा सामावलेल्या दिसतात. नंबर 1, संविधान. आजचा तरुण संविधानाविषयी अधिक जागरूक होत आहे. त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे, समान संधी हव्यात, कायद्याचे राज्य हवे आहे, लोकशाही संस्था मजबूत राहाव्यात अशी अपेक्षा आहे. त्यामुळे संविधानाशी संबंधित चर्चा युवकांमध्ये वाढताना दिसते. नंबर 2, रोजगार. भारतातील सर्वात मोठा प्रश्न. प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी शिक्षण पूर्ण करतात, पण रोजगाराच्या संधी त्याच वेगाने वाढतात का? हा प्रश्न प्रत्येक सरकारसमोर उभा राहतो. सरकारी नोकऱ्या, खासगी क्षेत्र, स्टार्टअप, MSME, स्किल डेव्हलपमेंट यावर कोण ठोस धोरण मांडतो हे 2029 मध्ये महत्वाचे ठरू शकते. नंबर 3, विकास. आजचा तरुण केवळ घोषणांवर विश्वास ठेवत नाही. तो विचारतो, माझ्या शहरात उद्योग आले का? रस्ते सुधारले का? इंटरनेट मिळालं का? आरोग्य सेवा सुधारली का? शिक्षणाचा दर्जा वाढला का? माझ्या उत्पन्नात वाढ झाली का? म्हणजेच विकासाचा अनुभव मतदाराला प्रत्यक्ष जाणवणे महत्वाचे ठरते. कोणत्या पक्षाला फायदा हा प्रश्न प्रत्येक जण विचारतो, परंतु लोकशाहीमध्ये अंतिम निर्णय मतदार घेतो. कोणत्याही एका पक्षाला निश्चित विजय मिळेल किंवा पराभव होईल असा दावा आज करता येत नाही. कारण प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे आहेत, प्रत्येक मतदाराची प्राधान्य वेगळी आहेत. म्हणूनच 2029 ची निवडणूक अनेक मुद्द्यांवर लढली जाऊ शकते. आज सोशल मीडियावर ट्रेंड होणारा प्रत्येक मुद्दा मतदानात तितकाच प्रभाव टाकेलच असे नाही. निवडणूक येते तेव्हा मतदार आपल्या स्थानिक प्रश्नांकडेही पाहतो. पाणी, वीज, रस्ते, शेती, रोजगार, महागाई, शिक्षण, आरोग्य हे प्रश्न अनेकदा निर्णायक ठरतात. तरुणांनी काय करावे? तर तरुणांनी कोणत्याही नेत्यांवर अंधविश्वास ठेवू नका. कोणत्याही व्हायरल व्हिडिओवर लगेच विश्वास ठेवू नका. तथ्य तपासा, जाहीरनामे वाचा, उमेदवारांचा इतिहास तपासा, प्रश्न विचारा. लोकशाहीत प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार आहे. 2029च्या निवडणुकीत तज्ञांच्या मते पुढील मुद्दे महत्वाचे ठरू शकतात. रोजगार, अर्थव्यवस्था, महागाई, शिक्षण, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI, संविधान आणि लोकशाही, सामाजिक न्याय, राष्ट्रीय सुरक्षा, पर्यावरण यापैकी कोणता मुद्दा सर्वाधिक प्रभाव टाकेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. 2029 ची निवडणूक केवळ सरकार बदलण्याची निवडणूक नसेल, ती भारताची पुढील दिशा ठरवणारी निवडणूक असू शकते. आजचा तरुण फक्त मतदार नाही, तो भारताच्या भविष्यातील धोरणकर्ताही आहे. यामुळे मतदान करण्यापूर्वी भावना महत्वाच्या आहेत, पण तथ्य त्याहून महत्वाचे आहेत. घोषणा महत्वाच्या आहेत, पण कामगिरी अधिक महत्वाची आहे. वाद महत्वाचे आहेत, पण विकास, संविधान, रोजगार आणि लोकशाही यांचा विचारही तितकाच आवश्यक आहे. तर मित्रांनो, तुमच्या मते 2029 मध्ये सर्वात मोठा निवडणूक मुद्दा कोणता असेल? रोजगार, संविधान, विकास, महागाई की आणखी काही? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण तथ्य आधारित आणि सखोल राजकीय विश्लेषणासाठी थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. मी राजेंद्र झेंडे. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय भीम, जय भारत, जय संविधान.